हॅलो, तर स्वागत आहे तुमचं या चॅनलवरती. तर व्हिडिओ स्टार्ट करायच्या आधी सर्वात पहिले कॉंग्रॅच्युलेशन्स टू ऑल द विनर्स. जे पण गिव्ह अवे मी एव्हरी मंथ गिव्ह अवे करते, तर त्या विनर्ससाठी कॉंग्रॅच्युलेशन्स. मी आता बोलते बिकॉज खूप टाइम झाला मी या चॅनलवरती काही अपलोड करत नव्हती आणि रिझन वगैरे मी तुम्हाला लवकरच सांगेन. आणि येस, आता जुलै येणार आहे. जूनचं झालं गिव्ह अवे, आता जुलैसाठी मी काहीतरी हेअर केअर आणि बॉडी केअर प्रोडक्ट्स गिव्ह अवे करणार आहे. तर त्याच्यासाठी सिंपल रूल आहे, या व्हिडिओच्या खाली कॉमेंट करा आणि कॉमेंट इज व्हेरी सिंपल, ब्लू हार्ट. या व्हिडिओमध्ये ब्लू हार्ट पाहिजे आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये सुद्धा ब्लू हार्ट पाहिजे आहे. या दोन व्हिडिओमध्ये तुम्ही फक्त ब्लू हार्ट टाका अँड यू हॅव एनरोल्ड टू जुलैज गिव्ह अवे. तर येस, हे होतं सिंपल रूल. आणि मी या चॅनलवरती एवढ्या टाइमपासून काही अपलोड करत नव्हती, कारण एकतर माझ्या मॉम डॅडचं नवीन घराचं सगळं शिफ्टिंग वगैरे चालू होतं, देन पूजा होती, देन मध्यंतरी मी पंढरपूरला गेली होती. इफ यू फॉलो माय इंस्टाग्राम और माझं ब्लॉगिंग चॅनल जे माझ्या हस्बंड सोबत आहे, वाईफ विथ याशी, तर तुम्हाला कळेल की आम्ही थोडं ट्रॅव्हल वगैरे करत होतो, त्यामुळे मला या चॅनलवरती जास्त लक्ष देता आलं नाही. बट आय एम बॅक, आणि बॅक विथ माय अनदर शॉपिंग हॉल. तर हे मला खूप टाइमपासून करायचं होतं, घ्यायचं होतं इनफॅक्ट, आणि ते मी सगळ्या बॅक स्टोरी तुम्हाला सांगेन. जास्त प्रोडक्ट्स नाही आहेत. सो विदाउट वेस्टिंग एनी फर्दर टाइम, लेट्स गेट इन टू द व्हिडिओ. ओके, सो सर्वात पहिले आहे हँड बॅग्स. तर माझ्याकडे ना एक प्रॉपर स्लिंग नव्हती, आणि खरं तर मला ब्लॅक कलरची घ्यायची होती, बट देन आय रिअलाइज की माझ्याकडे सगळ्याच हँडबॅग्स ब्लॅक कलरच्या आहेत. आणि मला ना अशा लॉंग क्रॉस बॉडी स्लिंग्स नाही आवडत, बिकॉज ते मला खूप अनकम्फर्टेबल वाटतात यूज करायला. सो मला अशी छोटीशी हवी होती जी कमरेपर्यंत येईल, व्हेरी इझी टू कॅरी आणि एकदम छोटी कॉम्पॅक्ट. सो ही स्लिंगचं पण काम करते आणि हँडबॅगचं पण काम करते. सो एक सेकंड, सारखं वाकड होत आहे. सो मी हे माझ्या ऑफिसला पण कॅरी करू शकते, आणि असं कुठेही जायचं असेल, इव्हेंट असेल किंवा शॉपिंग वगैरे, तर मी हे घेऊ शकते. माझ्याकडे एकही बॅग नव्हती स्लिंग, झूकची होती, बट ती सगळ्यावरती सूट नाही करत. ते मॅक्सिमम बोहो आउटफिट्स वरती वगैरे सूट करते. सो मला ही अशी बेसिक हवी होती, बेसिक ब्लॅक किंवा नूड कलर, जी जस्ट घेतली, काही विचार न केला, अँड वी आर गुड टू गो. आणि हा, ही बॅग आहे फॉर 5000 रुपीज. सो ऑल्डोमध्ये मी विवियानामधून ही बाय केली फ्रॉम स्टोर. सो ऑल्डोमध्ये 50% ऑफ चालू होता. आता रिसेंटली सगळीकडे 50% ऑफ, असं मॉन्सून सेल चालू आहे. तर मग मी तिथून ही बॅग घेतली. आणि आय डोंट नो इफ दिस इज अ जेन्युइन लेदर की काय, मी कॉन्शियसली थोडं अवॉइड करते. आणि मी अशी ब्रँड्स बघते की व्हीगन आहे की नाही, बिकॉज जर आता डोक्यात येत आहे तर मग का मी मुद्दामून घेऊ ना जेन्युइन लेदर. बट आय डोंट नो अबाउट दिस, बट ऑल्डोमध्ये असं सेक्शन आहे जिकडे फक्त व्हीगन प्रोडक्ट्स आहेत. सो नेक्स्ट मी त्याच्यामध्ये बघेन की ही बॅग जेन्युइन लेदर आहे की नाही. सो येस, तर हे होतं माझं फर्स्ट परचेस. आता हे ह्याच्यामध्ये सगळं माझं ऑफिसचं सामान आहे. ह्याचं मला एक एवढं नाही आवडलं, तेव्हा मी लगेच बाय केलं. मी जास्त विचार केला नाही, बट मी करायला हवं होतं की ह्याला झिप नाही आहे, आणि मला विदाउट झिपवाले बॅग आवडत नाही. आता जर मी ट्रेनमधून ट्रॅव्हल करत असती तर मग मी हे जरा पण कॅरी करणार नाही, बिकॉज असं घाई गडबडीत गर्दीत बिर्दीत असं झालं, पडलं बिडलं, आणि इझी ॲक्सेस. सो आता मी बसने ट्रॅव्हल करते, सो हे मला ठीक वाटतं. सो हे होतं माझं फर्स्ट परचेस. जवळून बघा, इथे बक्कलवरती ब्रँडिंग आहे. बाकी पुढे मागे काही नाही, एकदम सिम्पल साधी. आय डोंट नो वाय, बट मला सिम्पल बॅग्स जास्त मी प्रिफर करते, प्लेन सॉलिड कलर्स. ओके, सो नेक्स्ट आहे रिंग्स. सो मी H&M मधून पण काही शॉपिंग केली, जास्त नाही, जस्ट व्हाईट शॉर्ट्स घेतले आणि एक रेड कलरचा मरून टॉप घेतला. सो मी या व्हिडिओमध्ये ते नाही टाकते, बिकॉज ते घालून झालेले आणि ते धुवायला काही नाही, जस्ट सिम्पल व्हाईट शॉर्ट्स वगैरे आहेत. इन केस मी जर पुढे काही व्हिडिओ बनवली तर मी ते तुम्हाला दाखवेन फॉर शुअर. तर हे रिंग्स मी बाय केले H&M मधून. दिस वॉज नॉट ऑन सेल. हे 600ला पूर्ण स्टॅक मला मिळाला. तर जर बघायला गेलं ना, तर तुम्हाला लोकल मार्केटमध्ये पण असे रिंग्स मिळतील. आणि आता थोडं ट्रेंड आहे असं, मुली असे खूप असे जाड असे हेफ्टी रिंग्स असे हातात वेअर करतात. सो त्याला इन्फ्लुएन्स होऊन मी पण केलं बाय. माझ्या हातात जरा पण रिंग सूट नाही करत, बिकॉज माझे नेल्स एकदम छोटू छोटू आहेत. तर मी खात नाही नेल्स, बट माझा नेल बेडच छोटा आहे, त्याच्यामुळे ते इतके छोटे दिसतात. सो बट मी असं जस्ट घेतलं ते असं व्हिडिओमध्ये किंवा असं आउटफिट्स वरती चांगलं वाटतं. सो हे आहे ते. मला हे पर्ल्सवाले आवडले, खूप एलिगंट वाटतात, आणि हे आवडलं, हे दोन. बाकी सगळे ओके ओके, बट कुठले माझे जे रिअल रिंग्स आहेत त्याच्यासोबत मी ह्याला स्टॅक करू शकेन. आणि
मला खूप रिंग्स आवडतात, रिंग्स अँड वॉच मला जास्त आवडतात ज्वेलरीमध्ये. बाकी गळ्यात वगैरे काही नसेल तर आय डोंट माइंड एवढं, बट मला रिंग्स खूप आवडतात. लोकल मार्केट पण मध्ये सॉरी तुम्हाला लोकल मार्केटमध्ये पण मी आय डोंट नो वाय एवढी फंबल करते ॲज युजल, बट आता तुम्ही यूज टू झाला असाल तर लोकल मार्केटमध्ये पण तुम्हाला असे रिंग्स मिळतील आणि स्वस्त मिळतील. बट ना मला असं काहीतरी घ्यायचं होतं. एक तर मी जास्त रिंग्स असे म्हणजे असे काय बोलतात असं सेट बाय नाही करत, आपण केलं तर एखाद दोन करतो. सो मला असे हवे होते गुड क्वालिटीचे जे मी सतत वेअर करू शकेन आणि त्याचा कलर डल नाही होणार. आणि मी बघितलं H&Mचं आधी माझ्याकडे एक नेकपीस होतं जे डल नाही झालंय, लाईक अजून पण ते चांगल्या कलरमध्ये आहे. म्हणून आय थॉट की मी ह्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करेन आणि माझे जे रिअल रिंग्स आहेत त्याच्यासोबत हे जे प्लेन वाले रिंग्स आहेत हे मी स्टॅक करू शकेन. सो येस ते होतं, हे होते ते रिंग्स. सो आता आपण रिंग्स बद्दल बोलतच होतो. सो नेक्स्ट आहे ही गोल्ड रिंग. तर हे माझं फर्स्ट परचेज आहे फ्रॉम कॅरेट लेन. हे टाटाचं प्रोडक्ट आहे. सो मी मॉलमध्ये जेव्हा बॅग घेतलं तेव्हा मी असं जस्ट बघत होती आणि मला आवडतात रिंग्स असेच बघायला. मी ब्लू स्टोन मध्ये पण अशी रॅन्डमली जाते किंवा तनिष्क मध्ये बघायला की काय काय न्यू आलंय की नाही. सो हे मला ना अशा टाईपचे रिंग्स हवे होते. ह्याला काय बोलतात आय डोंट नो, बट मुलींना माहिती असेल म्हणजे तुम्हाला माहिती असेल असं काय बोलतात मला आठवत नाही त्याचं नाव, पण असं ट्रायंगल टाईप असतं असं उभं. सो हे आपल्या मॉम्सकडे ना असे रिंग्स एकतरी असतेच. म्हणजे सगळ्या मी मॅक्सिमम लोकांकडे बघितले म्हणजे मावशी मम्मी सगळे लोक अशी रिंग ओन करतात आणि मला अशी हवी होती. बट मला अशी डिसेंट टाईप हवी होती आणि मी ब्लू स्टोन मध्ये बघितली, मला जी खूप आवडलेली. पण त्याचा मेकिंग चार्जेस त्याचं ऑलमोस्ट गोल्ड प्राइस एवढं मेकिंग चार्जेस होतं. सो मी ते नाही घेतलं आणि मला कॅरेट लेन मध्ये मिळाली आणि ह्याच्यामध्ये मला खूप चांगलं डिस्काउंट मिळालं. ही आहे ती रिंग. सी थोडंसं असं वरती येते ट्रायंगल आणि ही खूप क्यूट वाटली मला. सो ही आहे 18 कॅरेट गोल्ड रिंग. हे रिअल डायमंड्स आहेत आणि ही मला ही ऍक्च्युअल प्राइस समथिंग 32,000 होती, बट मला डिस्काउंट करून करून असं 29,000 ला मिळाली. तर येस ह्याचं मेकिंग चार्जेस वगैरे डिसेंट होतं, जसं एका लोकल गोल्ड ज्वेलरीवाल्यांकडे असतं, ज्वेलर्सकडे असतं. तर येस ही आहे ती रिंग. त्यानंतर मी घेतला आहे अजून एक वॉच. सो आय डोंट नो तुम्हाला आठवत असेल की नाही, मध्यंतरी नाही खूप आधी लिटरली 7 years आधी एक सॉन्ग आलं होतं. तेव्हा हे बेबी जी म्हणून आय डोंट रिमेंबर सॉन्ग नेम, आणि तेव्हा जी शॉकचं हे वॉच त्या ऍक्ट्रेसने, हॉलिवूड सॉन्ग होतं, त्या ऍक्ट्रेसने ते घातलं होतं वॉच. आणि तेव्हापासून मला हे वॉच हवं होतं. बट तेव्हा मी एवढं अफोर्ड करू शकत नव्हती, लाईक घेऊ पण शकली असती कारण की मी जॉब करत होती. बट तेव्हा हे प्रायोरिटी नव्हतं बिकॉज हे वॉच 8,000चं आहे. तेव्हा मी एवढी एक्सपेन्सिव्ह वॉच घेत पण नव्हती. बट आता विचार केला की परत मला हे दिसलं कॅसिओच्या स्टोअरमध्ये फायनली, आणि हा कलर मेनली मला कुठे दिसत नव्हता. मला नेहमी जो भेटायचा तो होता ब्लॅक कलर आणि व्हाईट कलर. मला हवा होता असा नूड कलर, हा पिंकिश कलर आहे, नूडिश पिंक कलर आहे. सो हे जी शॉकचं वॉच आहे आणि माझ्याकडे नेहमी अॅनालॉग वॉचेस होते, कॅसिओ वगैरे जे तुम्ही बघितलं असाल स्टीलचे वगैरे. हे अशा टाईपचं वॉच मी कधीच नाही घेतलं. सो दिस इज नॉट माय स्टाईल. बट मला तेव्हापासून हे वॉच हवं होतं. सो आय थॉट की चल घेऊन टाकूया, आणि मला खूप आवडलं. हे तुम्हाला व्हिडिओमध्ये थोडंसं व्हाईटिश दिसत असेल, पण हे ऍक्च्युअलमध्ये नूड कलर आहे. आणि हे फॉर्मल्स वरती आणि असे टी शर्ट्स किंवा आय डोंट नो मी याला कसं स्टाईल करेन, हे आता सध्या मला सुचत नाहीये बिकॉज हे नॉट माय स्टाईल, बट मी करेन. मला तुम्ही कॉमेंटमध्ये सांगा की तुम्हाला हे वॉच कसं वाटलं. सो या आय डोंट नो वाय, बट मला हे खूप आवडलं. एकदम हलकं फुलकं आहे आणि वॉटर रेझिस्टंट वगैरे आहे. सो मी पावसात वगैरे पण वेअर करू शकते. सो या नेक्स्ट वळूया नेक्स्ट प्रोडक्टकडे. हे हिल्स जे मी रिगल मधून घेतले होते, हे पण अगेन स्टोर परचेस आहे. सो तिथे पण सेल होती. आय डोंट नो किती % ऑफ होतं. बट हे शूज मी हिल्स बाय केले बिकॉज माझ्याकडे ना हिल्स असे होते ते खराब झालेले. एक त्याचा सोल खराब झाला, मग त्याची शाईन खराब झाली. आणि आय थिंक मुलींकडे, सगळ्या मुलींकडे एक असे हिल्स असले पाहिजे, लाईक तुमच्या फॉर्मल्स मध्ये जाईल, कधी ट्राउझर आणि वरती क्रॉप टॉप जरी घातला त्यावर पण हे सूट करेल, स्कर्ट्स वरती जाईल. सो मला हे चांगल्या डील मध्ये मिळालं, माझी साईज होती अँड इट इज सुपर कम्फर्टेबल.
तर ह्या ब्रँडचं जर मला कुठे मिळालं लिंक तर मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकेन. हे मला 1200ला मिळाले हे हिल्स. आणि ह्याचे हिल्स असे आहेत सो कम्फर्टेबल असणार आहेत. माझे पाठ वगैरे काही दुखणार नाही, हिल्स पण दुखणार नाही, म्हणजे पाय दुखणार नाही. सो येस, हे होतं नेक्स्ट परचेस. आणि एकदम प्रॉपर, जास्त पॉइंटेड पण नाहीये आणि म्हणजे डेली जर मी ऑफिसला वेअर केलं तरी माझे पाय कम्फर्टेबल असतील या सँडल्स मध्ये. सो असे मी घेतले. सो इट इज अ वर्थ बाईंग, म्हणजे ह्याला मी इन्व्हेस्टमेंट बोलू शकते, बिकॉज मुलींना तुम्हाला माहिती असेल की असे लागतातच आपल्याला. आणि नेक्स्ट आहे शूज, नायकी. सो आय एम नॉट अ शूज गर्ल. हे लिटरली माझ्या लाईफ मधले सेकंड परचेस असेल शूज साठी. फर्स्ट माझ्याकडे पुमाचे शूज होते, ते पण मी माझ्या म्हणजे तेव्हा माझा यश बॉयफ्रेंड होता, मी यश बरोबर गेलेली पुमामध्ये बिकॉज त्याला घ्यायचं होतं. आणि तेव्हा पुमाचे ते असतात ना फॅक्टरी आउटलेट्स, तिकडे आम्ही गेलेलो आणि तिकडे बाय वन गेट वन असं चांगलं डिस्काउंट मिळत होतं. आमच्या दोघांचे शूज सेम आहेत पुमाचे. आणि आता पण त्याचे हे असे एअरफोर्सेस असतात. मला आय डोंट, मला काही आयडिया नाही आहे शूज बद्दल. हे एअरफोर्सेस बोलतात आय गेस. सो मी हे नायकी बाय केले, प्लेन व्हाईट, काही नाहीये. आणि हे पण माझ्या हस्बंडनी बाय केले. सो त्याला मॅचिंग म्हणून मी असंच, मला असं झालं की चल माझ्याकडे पण शूज नाही. आणि ते पुमाचे खूप खराब झाले, लिटरली त्याला 4-5 वर्ष झाली. त्यानंतर मी एकही शूज नाही घेतले. हे माझे सेकंड परचेस आहे. सो फर्स्ट ते होते आणि सेकंड हे, आणि दोन्ही मी यश बरोबरच बाय केलेत. सो हे मला क्यूट वाटले जेव्हा मी स्टोअरमध्ये वेअर केलं. आणि हे पण माझ्या फॉर्मल्समध्ये मी स्टाईल करू शकते ह्याला, किंवा डेली, आता पावसाळ्यात तर नाही पण पावसाळ्यात पण जर विवियन म्हणजे मॉलमध्ये वगैरे जायचं असेल किंवा रेस्टॉरंट जिकडे तुम्ही कारमधून डायरेक्टली पार्किंगमध्ये जाणार आहे तर तुम्ही वेअर करू शकता. सो हे मला मिळाले समथिंग 8,000ला, 8,000 और 9,000ला. तिथे डिस्काउंट नव्हतं. आणि असं बोलतात की हे शूज जे हा वाला व्हेरियंट आहे शूज मधला तो इझिली नाही मिळत. ऑनलाईन वगैरे खूप शोधावं लागतं किंवा नायकीच्या स्टोअरमध्ये ऑर्डर वगैरे द्यावी लागते, तेव्हा जाऊन मिळतं. सो माझी साईज होती तिथे, सो आय थॉट की घेऊन टाकूया. सो हे 9,000ला आय थिंक मला मिळालं. वॉचचं मी प्राइस तुम्हाला सांगितलं नाही, दिस वॉज अराउंड 8,000. हे जी शॉकचं वॉच आहे. कॅसिओच्या कोणत्याही स्टोअरमध्ये तुम्ही गेला तर तुम्हाला मिळेल. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट, हा ड्रेस जो मी आता वेअर करते. सो दिस इज फ्रॉम न्यू मी. आणि दिस इज आउट ऑफ माय कम्फर्ट झोन. मी जास्त करून मिनी स्कर्ट्स, मिनी ड्रेसेस मी जास्त बाय नाही करत, बिकॉज मी असं कुठे जात नाही की मी ते वेअर करून जाईन. सो खूप टाइम नंतर मला असं वाटलं की चल घेऊया. आणि मला हा युनिक वाटला बिकॉज हा 90s मधले जे हॉलिवूड ऍक्ट्रेस वगैरे असायचे ना, जे लो वेस्ट असं बेल्ट वगैरे घालून असायचे, सो त्या टाईप मध्ये आहे हा. मी याचा टॅग पण नाही काढला बिकॉज आय वॉज नॉट शुअर की मी आजच आलाय हा. मी हा आधी यशला दाखवेन, मग डिसाईड करेन की हा ठेवायचा की नाही. मोस्टली मी हा ठेवेनच बिकॉज मला ओव्हरऑल फिटिंग वाईज खूप छान वाटलं. फक्त आणि ह्याच्यामध्ये ना हा पोर्शन मला आवडला, लाईक प्रॉपरली बॉडी हगिंग आहे. सो आय थिंक मी हा ठेवेन, बट नॉट शुअर. मी आधी त्याला विचारेन. आणि ओव्हरऑल हा नेक, एक प्रॉपर नेक आहे, लाईक कुठूनही असं लूज नाही होते. मी कितीही बेंड झाली तरी इथून हे लूज नाही होते. प्रॉपरली फिटिंग आहे, कुठून काही जास्त एक्स्ट्रा मटेरियल नाहीये, कुठून चुबत नाहीये, काही नाही. सो ओव्हरऑल मला हा वन पीस खूप आवडला. आणि कलर पण खूप छान आहे. हा असा कलर आजकाल ट्रेंडिंग आहे. माझा परत फोन वापरायचा झाला. जर तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी अशी स्लॅन्ड दिसत असेल तर माझा ट्रायपॉड खराब झालेला आहे. सो येस, दॅट वॉज ऑल फॉर दिस व्हिडिओ. आणि मी आता रिसेंटली खूप सारे फ्लिपकार्टचे माझे सजेशन्स स्टोरीमध्ये अपलोड करते ऑइली स्किनसाठी. मग विशलिंक तुम्ही डायरेक्टली विशलिंकवरती पण बघू शकतात. मी तिथे असे अपलोड करत राहते काय काय गोष्टी. सो येस, कलेक्शन वगैरे आय मीन. आणि हे सगळे जे प्रोडक्ट्स मी तुम्हाला दाखवते ते सगळे तिकडे पण अवेलेबल असेल. तर कधी तुम्हाला व्हिडिओ कोणती नाही मिळाली तर तुम्ही डिरेक्टली माझ्या विशलिंकवरती जाऊन ते शोधू शकता. तुम्हाला इझिली सगळं तिकडे मिळेल. सो या, दॅट वॉज ऑल फॉर दिस व्हिडिओ. डू लेट मी नो तुम्हाला या सगळ्या कलेक्शनमधून काय आवडलं. अँड सो सॉरी की या चॅनलवरती मी जास्त कन्सिस्टंट नाही राहू शकत आहे. बट येस, आता खूप झालं हॉल आणि हे ते. आता नेक्स्ट व्हिडिओ नक्की इन्फॉर्मेटिव्ह असतील, हेअर केअर रुटीन और फेस केअर या सगळ्याबद्दल. सो या, थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. लव्ह यू ऑल. बाय.